Good morning, all of you. Today I talk on how to create presentation without any information or without any data. Here I share my knowledge about how to create presentation through ChatGPT and Sideshow. So let's start. Open Google search engine and enter ChatGPT. After that, click on the first link. Okay, after that you have need click on the start now. Enter your presentation topic. Five sides. After that, click on the next. Okay, after that you have received a presentation material. Here you have need to select these all materials. Okay, इथे मी सिलेक्ट करतोय. After that you have need open word file. And paste here. After that you have need click on fuse and then click on the outlines. Okay, here you have need some changes. Cut sides 1 2 3 4. मी ते sides cut करतोय. Okay, after that you have need give the level. I have select first row and give the level, first level, then next I will give first level. इथे मी पहिल्या पॉइंट साठी फर्स्ट लेवल सिलेक्ट करतोय. ओके, आणि त्याच्यानंतर तुम्हाला दुसऱ्या जे इतर सब डेटा आहे, सब इन्फॉर्मेशन आहे, त्यासाठी तुम्हाला सिलेक्ट सेकंड लेवल, सेम, नेक्स्ट. सेकंड लेवल. Okay, here complete all levels. After that close the outlines view, then this file save as in word format. Give the file name 22222. Okay, I select on desktop. After that we have need open PowerPoint and click on the new sites. After that select on Outlook outlines and select file. Okay,
हा सगळा डेटा पूर्ण स्लाइड्समध्ये कन्वर्ट होतोय. इथे याच्या 5 साइड इथे तयार झालेले आहेत. त्यानंतर आता पुढची स्टेप आहे, यू हॅव गिव्ह अ डिझाईन टू एव्हरी स्लाइड. सिलेक्ट वन ऑफ द डिझाईन स्लाइड. तुम्हाला कोणती योग्य वाटते ती डिझाईन सिलेक्ट करा आणि सेम टॅप यू हॅव क्रिएट प्रेझेंटेशन विदाउट एनी डेटा या इन्फॉर्मेशन. तुमच्याकडे कोणतीच माहिती नाही आणि तुम्हाला एखाद्या टॉपिकवरती प्रेझेंटेशन बनवायचं आहे तर तुम्ही अशा प्रकारे प्रेझेंटेशन बनवू शकता. देन सेव्ह ॲज. परत ही फाईल मी डेस्कटॉपला सेव्ह करतोय. तुम्ही पाहू शकता इथे प्रेझेंटेशन किती मिनिटामध्ये तयार झालेलं आहे. तर सेम टाईप आपण दुसऱ्या साइट्स गो मधून प्रेझेंटेशन बनवणार आहे. इंटर गुगल सर्च इंजिन अँड इंटर साइट्स गो. आफ्टर दॅट क्लिक ऑन द फर्स्ट लिंक. फर्स्ट लिंक वरती क्लिक करा. देन क्लिक ऑन द AI प्रेझेंटेशन मेकर. ओके, इथे सिलेक्ट करा फॉर्मल मध्ये. तुम्हाला लँग्वेज कोणती पाहिजे, इंग्लिश. किती स्लाइड पाहिजेत, आता मला इथे 5 पाहिजे, 10 पाहिजेत, मी इथे 5 टाकतो फॉर्मॅटसाठी. आणि तुम्हाला कोणत्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे तो फॉर्मॅट तुम्ही सिलेक्ट करा. मला आता सिंपल फॉर्मॅटमध्ये पाहिजे आणि क्रिएट प्रेझेंटेशन. टॉपिक सोशल मीडिया आणि लायब्ररी मी टॉपिक टाकलेला आहे. त्याच्यावरती मला प्रेझेंटेशन बनवायचं आहे. कमीत कमी 6 स्लाइड्स इथे रिक्वायर करते. प्रेझेंटेशन तयार होते. इथे सोशल मीडिया आणि लायब्ररीवरती प्रेझेंटेशन झालेले आहे, तयार होत आहे. तुम्ही ते प्रेझेंटेशन चेक करू शकताय. तुम्हाला जर ते डाउनलोड करायचं असेल तर तुम्ही डाउनलोड करू शकता PDF फाईल मध्ये, JPG. या ठिकाणी प्रेझेंटेशन इथे डाउनलोड झालेले आहे. फॉर्मॅट म्हणून मी तुम्हाला कसं बनवायचं याचं प्रॅक्टिकली सांगितलं. सेम टाईप तुम्ही अशा प्रकारे कोणत्याही टॉपिकवरती प्रेझेंटेशन बनवू शकता. ऐन वेळेला आपल्याला एखाद्या विषयावरती प्रेझेंटेशन द्यायचं आणि आपल्याकडे काहीच इन्फॉर्मेशन नसते, त्यावेळेला आपण ChatGPT ची मदत किंवा साइट शो मधून प्रेझेंटेशन बनवून प्रेझेंटेशन आपण देऊ शकतो. ओके, तर थँक्यू ऑल ऑफ यू.